चला तुम्ही हे करून घ्या ना आता म्हणजे Good morning, friends. Today we are going to study the next new point. Encourage self-help and other support strategies. म्हणजे स्वतःला मदत करण्यासाठी सहाय्यभूत योजना तयार करण्यास सपोर्ट करणे किंवा त्याला मदत करणे किंवा त्यासाठी प्रेरित करणे हा जो घटक आहे तर या घटकाची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हा घटक सुरू करण्यापूर्वी आपण मागे तासाला जी माहिती आपण काही त्या ठिकाणी पाहिलेली आहे तर त्यामध्ये जो घटक आपण पाहत होतो मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचाराची गरज हा जो घटक आहे तर या घटकामध्ये जे काही मुद्दे आपण मागील तासाला पाहिलेत त्यामध्ये कलंक किंवा काळिमा, त्यानंतर लाज किंवा शरम किंवा मग लोकांना कसे उत्तर द्यावे हे घटक आपण त्या ठिकाणी पाहिलेत. आणि त्यानंतर मग अलगी कृती योजना किंवा अलगी मॉडेल असं त्याला म्हटलं गेलंय. तर अलगी मॉडेलमध्ये जे 5 घटक होते त्या 5 घटकापैकी 4 घटक आपण मागील तासाला त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर त्यामध्ये संपर्क करणे किंवा संपर्क साधणे, निपक्षपातीपणे ऐकणे, आधार देणे किंवा परीक्षण करणे आणि त्यानंतर नंबर 4 व्यावसायिक तज्ञांची मदत घेणे असे 4 घटक आपण त्या ठिकाणी पाहिलेत. आणि त्यानंतर जो 5वा घटक आहे तर तो कोणता स्वतःला मदत करण्यासाठी सहाय्यभूत योजना तयार करण्यास प्रेरित करणे म्हणजेच इनकरेज सेल्फ हेल्प अँड अदर सपोर्ट स्ट्रॅटेजीज. तर सर्वसाधारणपणे व्यावसायिक मदती व्यतिरिक्त एखाद्या कठीण परिस्थितीला आपल्याला सामोरं जाण्यासाठी कोणत्या मार्गाने माहिती आपणास मिळवता येते किंवा ती माहिती देणे आवश्यक असते. त्यानंतर सामाजिक आधार मिळवणे जसे आपल्याला किंवा आपल्या प्रियजनांना आधार देण्यानंतर आपल्याला बरं वाटत असतं त्या पद्धतीने मग ते कसं उपयुक्त ठरतं तर याची माहिती आपल्याला यामध्ये त्या ठिकाणी पाहता येते. त्यानंतर स्वतःला मदतीसाठी सहाय्यभूत योजना त्या ठिकाणी तयार करणं गरजेचं असतं. तर यामध्ये ज्या व्यक्ती कार्य करू शकतात या संदर्भात ही माहिती या ठिकाणी पाहिली जाते. तसेच त्या व्यक्ती ज्या कार्य करत असतात त्यांचं मानसिक स्वास्थ्य आपल्याला कसं टिकून ठेवता येईल या संदर्भात माहिती यामध्ये पाहिली जात असते. तर मग मानसिक स्वास्थ्य हा जो घटक त्या ठिकाणी सांगितला गेला आहे तर त्यामध्ये माहिती कशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितली जात असते. तर ही जी माहिती असते तर वेगवेगळ्या पद्धतीने ती माहिती व्यक्तीला त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर मग स्वतःला मदत करण्यासाठी जी सहाय्यभूत योजना तयार करण्यास प्रेरित केलं जातं तर त्यामध्ये आपण पाहिलं की जी व्यवसाय व्यतिरिक्त जी कठीण परिस्थिती असेल त्या कठीण प्रसंगाला व्यक्ती कशा पद्धतीने सामोरी जात असते आणि मग त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करते तर ही माहिती या ठिकाणी पाहिली जात असते. त्यानंतर इतर व्यक्तींना बरे होण्यासाठी किंवा प्रियजनांना आधार देण्यासाठी ही पद्धती कशी उपयुक्त ठरते त्याला सामाजिक आधार मिळवणे असं म्हटलं गेलंय. त्यानंतर स्वतःच्या मदती सहाय्यभूत योजना कशा आपल्याला काय तयार करता येईल या संदर्भातील माहिती या ठिकाणी पाहिली जाते. याशिवाय सामाजिक कार्य करत असताना मानसिक स्वास्थ्य कसं टिकून ठेवता येईल त्याच्याशी आपल्याला कसा सामना करता येईल त्याची क्षमता कशी वाढवता येईल कार्यक्षमता तर या सर्व घटकांचा अभ्यास यामध्ये केला जात असतो. तर मग दैनंदिन जीवनात या रोजच्या ज्या गोष्टी असतात या सर्व घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो. मीन्स इनकरेज सेल्फ हेल्प अँड अदर सपोर्ट स्ट्रॅटेजीज इन ॲडिशन टू प्रोफेशनल हेल्प making the individual aware of the other ways to deal with a different situation is important. Having social support, that is the support of loved ones, can be healing. इस जो प्रॉब्लम्स पर्सन्स के सामने क्रिएट हो सकता है उसके मेंटल कंडीशन क्या है उसका आप कैसे सपोर्ट कर सकते हैं उसके कैसे आप काउंसलिंग कर सकते हैं ये पूरा ये पॉइंट में आप देख सकते हैं. सेल्फ हेल्प स्ट्रैटेजीज रेफर टू टास्क दैट यू कैन परफॉर्म योरसेल्फ.
दीज आर टास्क दैट हेल्प मेंटेन योर मेंटल हेल्थ। मेंटल हेल्थ कैसा मेंटेन करने का है, इमोशनल कंडीशन उसको कैसा मोटिवेट करने का है, उसको कैसा सपोर्ट करने का है, तो ये पूरा उसको ये हेल्प कर सकती है। दिस विल हेल्प इंक्रीज योर रिसोर्सेस टू डील विथ स्ट्रेस। Self-help strategy, that is a rather essential thing that can be incorporated in life। तो ऐसे जो पूरे इंफॉर्मेशंस रहेगी, तो पूरे इंफॉर्मेशन ये पॉइंट में आप क्या कर सकते हैं, देख सकते हैं। तो आप कैसे जो लाइफ में जो चेंजेस हो सकते हैं, तो उसके जो आपली मेंटल इमोशनल कंडीशन कैसी चेंज हो सकती, इसका जो पूरा इंफॉर्मेशंस रहेगा, तो पूरा इंफॉर्मेशन ये पॉइंट में आप क्या कर सकते हैं, देख सकते हैं। इसलिए ये जे सेकंड पॉइंट्स रहेगा। नेक्स्ट, तर आपण जो दुसरा घटक या ठिकाणी पाहणार आहोत, निरोगी झोप किंवा त्याला स्लीप हायजीन असं म्हटलं गेलंय। निरोगी झोप किंवा त्याला काय स्लीप हायजीन असं म्हटलं गेलंय। तर मग निरोगी झोप व्यक्तीसाठी कशा पद्धतीने आवश्यक असते, तर दैनंदिन जीवनामध्ये आपण दिवसभर जे काम करत असतो, तर ते काम केल्यानंतर आपल्या शरीराला मनाला त्या ठिकाणी थकवा येत असतो आणि तो आलेला थकवा दूर करण्यासाठी आपल्याला या झोपेची आवश्यकता असते आणि ती झोप कशी एकदम शांत असणं गरजेचं असतं आणि सर्वसाधारणपणे आपल्या शरीरासाठी 7 ते 8 तासाची झोप असते, ती शरीरासाठी पुरेशी असते आणि एकूणच रात्रीच्या वेळी जर आपण ती झोप घेतलेली असेल, तर ती शरीरासाठी आणखी उपयुक्त ठरत असते। म्हणजेच रात्रीची झोप आणि सकाळी उठण्याची वेळ, तर ह्या ज्या 2 गोष्टी असतात, त्या 2 गोष्टी आपण अत्यंत काटेकोरपणे जर आपण पाळल्या, तर आपलं मानसिक, शारीरिक स्वास्थ्य कसं उत्तम राहण्यास मदत होत असते। तर मग आपली जी झोपेची वेळ असते ती नियमितपणे आपण फिक्स करणं किंवा ते आपण त्या टाईम टू टाईम आपण झोपणं त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि मग जी नियम आपण झोपण्याची वेळ ठरवलेली आहे, ती वेळ आपण त्या ठिकाणी ठरवल्यानंतर काय होईल, उठण्याची वेळ देखील आपल्याला काय करता येईल, फिक्स करून ठेवता येईल। म्हणजेच सर्वसाधारणपणे झोपेसाठी हे जे महत्त्वाचे घटक असतात, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते त्याचं नियम पाळणं गरजेचं आहे। तर मग त्यामध्ये ही जी निरोगी झोप असते, तर मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलंय, 7 ते 8 तासाची झोप आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची मानली गेली पहा। तर मग यामध्ये काय सांगितलंय, झोपेची वेळ आपल्याला ठरवायची, त्यानंतर उठण्याची वेळ आपल्याला त्या ठिकाणी ठरवायची आणि त्यामुळे काय होईल, मग झोपेमध्ये आपल्याला नियमितता येत असते आणि नियमित झोप झाल्यानंतर म्हणजे उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा आपण पाळल्यानंतर आपलं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य काय होतं, उत्तम राहत असतं आणि शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्यानंतर शारीरिक स्वास्थ्य देखील काय होतं, उत्तम राहत असतं। म्हणजे त्याला आपण काय म्हटलं गेलंय, एकूण आरोग्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते। Sleep hygiene means ensure that you get 7 to 8 hours of sleep every night। डेली रूटीन में आपने कितने 7 to 8 आवर्स स्लीप इंपॉर्टेंस रहेगी और ये स्लीप रहेगी, नाइट की स्लीप ज़्यादा से ज़्यादा इंपॉर्टेंस रहेगी। तो 7-8 आवर्स स्लीप होने के बाद आप क्या हो सकते हैं, फिजिकली मेंटली आप फिट हो सकते, ओके हो सकते, हैप्पीली आप रह सकते। यू शुड ट्राई टू मेंटेन द सेम शेड्यूल। अपना जो शेड्यूल आपने फिक्स किया, इस शेड्यूल आप टाइम टू टाइम ने रूल उसको क्या करने का है, फॉलो करने का है। दैट इज गो टू स्लीप एवरी नाइट एट द सेम टाइम एंड वॉक अप एट द सेम टाइम एवरी डे। म्हणजेच अपने स्लीप का जो टाइम रहेगा, तो स्लीप का टाइम और वॉकअप का जो टाइम रहेगा, तो ये आपने फिक्स किया, तो फिक्स करने के बाद आपको क्या हुआ, फिजिकली मेंटली आप क्या हो सकते, फिट हो सकते। इसलिए आपको क्या टाइम उसको फिक्स करने का है। दिस विल हेल्प सेट ए रूटीन एंड इम्प्रूव योर वेलबींग। इसलिए ये पूरा होने के बाद आप क्या कर सकते, ज्यादा से ज्यादा फिजिकली मेंटली फिट हो सकते। तो नेक्स्ट जो न्यू पॉइंट्स रहेगा, सेकंड, रेड्यूस स्क्रीन टाइम अँड डिजिटल इन्व्हॉल्वमेंट। म्हणजे त्याला काय म्हटलं गेलंय, स्क्रीनचा वापर कमी करणे।
You should disconnect every day for same time for your gadget. Try to set a time limit for the number of hours you will suffer the internet each every day. मीन्स आप कितने टाइम आप इंटरनेट यूज कर सकते हैं उसका थोड़ा सा लिमिट होना चाहिए. इसलिए अपना फिजिकली मेंटली आप क्या हो सकते फिट होऊ शकते. म्हणजेच स्क्रीनचा जो वापर असेल तर ती स्क्रीनचा वापर आपल्याला काय करायचा आहे थोडासा कमी करायचा आहे म्हणजे गरजेपुरता करायचा आहे. म्हणजे त्याला काय सांगितलंय इंटरनेट मोबाईल जेव्हा आपण वापरत असतो तर तो वापरायला त्या ठिकाणी कुठली बंधने नसतात परंतु आपल्याला काय करायचं आहे त्यावर थोड्याशा मर्यादा घालायच्यात. मर्यादा घातल्यानंतर आपण काय करतो आपलं जेवढं काम असेल त्या कामापुरतंच आपण काय करायचं आहे त्याचा वापर करायचा आहे पहा. म्हणून काय सांगितलंय त्यामुळे आपल्याला मेंटली फिजिकली आप फिट राहू शकतो आणि मग मेंटली कुठला स्ट्रेस आपल्या मनावर त्या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर जो नेक्स्ट दुसरा जो पॉइंट असेल त्यालाच शारीरिक व्यायाम किंवा त्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून संबोधलं गेलंय. तर मग हा जो शारीरिक व्यायाम असेल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल तर तुमच्या रोजच्या वेळापत्रकामध्ये व्यायामाचा देखील समावेश करणं गरजेचं असतं पहा. म्हणजे आपल्याला शरीरात जर फिटनेस आपला हवा असेल तर काय करायचं आहे आपलं दिवसभराचं जे वेळापत्रक असेल ते वेळापत्रक आपल्याला फॉलो करायचं आहे आणि ते वेळापत्रक म्हणजे ते फिक्स करायचं आहे आणि त्या वेळेत आपल्याला काय काय करायचं आहे शरीरासाठी जे आवश्यक घटेल की जेणेकरून आपलं शरीर आनंदी हॅपीली राहू शकेल. मग त्यामध्ये व्यायाम महत्त्वाचा असतो. मग व्यायामामध्ये आपलं त्यात फिरायला जाणे, कोणी मग त्या ठिकाणी सायकलिंग करत असेल, ग्राउंडवर त्या ठिकाणी रनिंग करत असेल किंवा इतर ज्या ॲक्टिव्हिटी असेल, योगा असेल, प्राणायाम असेल, असे जे वेगवेगळे प्रकार असतात व्यायामाचे किंवा खेळाचेही. तर मग त्यामध्ये आपण जर फिरायला जात असाल, तर मग त्याचं काय करायचं की वेळापत्रक करायचं आहे. वेळापत्रक केल्यानंतर त्या वेळेचं आपण काय करायचं पालन करायचं म्हणजे वेळ आपणच ठरविणे आणि त्याचं पालन करणं गरजेचं असतं. फिजिकल ॲक्टिव्हिटीज ट्राय टू ॲड सम फिजिकल ॲक्टिव्हिटी इन युअर डे टू डे शेड्यूल. और फिजिकल एक्टिविटी फिजिकल अपनी एक्टिविटी जो कुछ करने का है तो अपना बॉडी फिटनेस के लिए तो फॉर एग्जांपल आपने जो टाइम टेबल रहेगा तो टाइम टेबल में आप पूरा शेड्यूल ऐसा फिक्स करने का. फॉर एग्जांपल वॉकिंग वॉकिंग आपने स्टार्ट किया तो वॉकिंग का जो टाइम रहेगा डेली रूटीन का तो टाइम आप फिक्स करो और फिक्स करने के बाद ये फॉलो करने का है. ऐसा पूरा टाइम आपने फॉलो करने के बाद आप क्या कर सकते हैं फिजिकली और मेंटली आप फिट हो सकते हैं. और डेली रूटीन आपने वॉकिंग जो रहेगा रनिंग रहेगा अपने जो अपना शेड्यूल रहेगा तो शेड्यूल आपने फिक्स करने के बाद उसको क्या करने का है फॉलो करने का है. और टाइम टू टाइम फॉलो करने के बाद आप क्या कर सकते हैं आप फिजिकली फिट हो सकते हैं. आणि त्याला मग शेवटचा जो घटक त्या ठिकाणी आपण जो पाहणार आहोत कोणता नंबर 4 आनंददायी गोष्टी करणे. मीन्स एंगेज इन ॲक्टिव्हिटी दॅट यू एन्जॉय डुईंग कल्टिवेट हॉबीज. This can be any activity like reading a book or listening to your favorite song. तर आनंददायी गोष्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्वास्थ्यासाठी आनंददायी गोष्टी आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं असतं. मग यामध्ये तुम्ही पुस्तक वाचू शकता, आवडणारे गाणे ऐकू शकता किंवा मग पेपर वाचणे. या ज्या संपूर्ण ज्या प्रक्रिया असतात, या संपूर्ण आपल्याला त्या फॉलो करायच्यात. किंवा काही गोष्टीची पुस्तके असतात, गाणे असतात, रेडिओ असेल, फिल्म असतात, की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आनंद मिळू शकेल. गार्डनमध्ये आपल्याला फिरायला आपण जाऊ शकतो किंवा एखादी आपण ट्रिप करू शकतो. या ज्या गोष्टी असतात, की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आनंद मिळू शकेल आणि या गोष्टी आनंददायी गोष्टी केल्यामुळे काय होईल, आपल्याला फिजिकली म्हणजे आपण फिट राहू शकतो. म्हणून मग फिरणे, सहली काढणे, ट्रिप करणे, एन्जॉय करणे, स्विमिंग करणे, जे काही असेल, की ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळू शकेल. तर अनेकदा निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला तो अधिक प्रमाणात मिळत असतो. म्हणून मग या सर्व गोष्टीचा आनंददायी गोष्टीमध्ये याचा समावेश होत असतो. नेक्स्ट नंबर 5 बिल्ड अँड मेंटेन सोशल सपोर्ट. म्हणजेच त्याला काय म्हटलं गेलंय समाजात मिसळणे. तर
हा जो नंबर किती? नंबर 5. मीटिंग अँड स्पेंडिंग टाइम विथ युअर फ्रेंड्स अँड फैमिली. अपना जो टाइम रहेगा, तो आप क्या कर सकते हैं, अपने जो फ्रेंड्स रहेंगे, तो फ्रेंड्स में अपना सर्कल बना के आप क्या कर सकते हैं, इन्वॉल्व हो सकते हैं और आप सोशल वर्क आप क्या कर सकते हैं। इसलिए आपको सैटिस्फैक्शन मिल सकता है, आपका कम्युनिकेशन आप कर सकते हैं, जनरल नॉलेज इंप्रूव हो सकते हैं और पूरा एनवायरनमेंट कैसा हैप्पीली हो सकता है। ऐसा पूरा होने के बाद मेंटल स्ट्रेस रहेगा, एंजाइटी रहेगा, ये कैसे लेस हो सकती है और पूरा आप हैप्पीली हो सकते हैं। इसलिए मीटिंग अँड स्पेंडिंग टाइम विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, पार्टिसिपेटिंग इन सोशल गॅदरिंग. तर समाजात मिसळणे हा जो आपण 5वा घटक पाहत आहोत, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मित्रांना भेटून त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. आपले जे मित्र असतील, त्या मित्रांना आपण काय करायचं, भेटायचं आहे आणि त्यांच्यासोबत आपण काय करायचं, एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करायची, म्हणजे त्याला कम्युनिकेशन म्हटलं गेलंय. म्हणजे गप्पा करणे, कम्युनिकेशन करायचंय. कम्युनिकेशन केल्यानंतर आपल्या काय होतं, विचारांची देवाण-घेवाण त्यामध्ये होत असते आणि विचारांची देवाण-घेवाण झाल्यानंतर आपलं जे ज्ञान असेल, त्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो. त्या जनरल नॉलेजमध्ये काय होते, सुधारणा होत असते आणि मग ते झाल्यानंतर ज्या आवश्यक गोष्टी असतात, त्या आवश्यक गोष्टी आपल्याकडून त्या ठिकाणी फॉलो केल्या जात असतात. तर अशा प्रकारे या सर्व घटकांचा जो समावेश असेल, तो यामध्ये होत असतो. मग सर्वसाधारणपणे ह्या ज्या गोष्टी असतात, त्या समाजात मिसळणे आनंददायक, म्हणजे मित्रांमध्ये मिसळणे. आपले जे समवयस्क मित्र असतात, त्यांच्याशी आपल्याला काय करायचंय, मिळून मिसळून वागायचंय. मग त्या ठिकाणी जेव्हा आपण त्यांच्यामध्ये राहत असतो, तर थोडक्यात काय, कम्युनिकेशन म्हणजे एखाद्या घटकावर चर्चा होत असते, विचारांची देवाण होत असते. विचारांची देवाण-घेवाण झाल्यानंतर किंवा ती प्रोसेस चालू असताना अनेक प्रकारचे फायदे आपल्याला होत असतात. मग त्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण होत असताना आपण काय करतो? भाषेचा वापर करत असतो. भाषेचा वापर करत असताना कशा पद्धतीने ती भाषा, त्या भाषेमध्ये येणारे शब्द, त्याचा योग्य पद्धतीने आपण वापर करत असतो. म्हणजे भाषेची भाषेच्या माध्यमातून विचारांची देवाण होत असते. त्या प्रक्रियेमध्ये आपली भाषा त्या ठिकाणी सुधारली जात असते. त्यानंतर आपलं जनरल नॉलेज असेल, ते जनरल नॉलेज सुधारत असतं. त्यानंतर आपलं राहणीमान, वर्तन या गोष्टीमध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी सुधारणा होत असते. तर मग अशा प्रकारे जेव्हा आपल्याला समाजामध्ये मिसळायचं असतं, तर या सर्व गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, त्यात पालन करावं लागत असतं. मग त्यासाठी आपलं जर फ्रेंड सर्कल, मित्र परिवार असेल, तर तो मित्र परिवार आपल्याला कसा वाढवता येईल, त्यांच्याशी कसा संपर्क ठेवता येईल, त्यानंतर तो कसा दीर्घकाळ टिकून ठेवता येईल, ह्या सर्व जर गोष्टी अगदी वेळेत होत असतील, तर व्यक्तीचं जीवन आनंदी राहत असतं. मग त्यासाठी आपण पाहिलं की वरील घटकामध्ये पुस्तके वाचणे, फिरायला जाणे, आवडणारी गाणे ऐकणे, संगीत ऐकणे, या ज्या गोष्टी असतात, या सर्व घटकांचा आपल्याला काय करायचा आहे, वापर करायचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं की स्क्रीनचा वापर असेल, तो स्क्रीनचा वापर त्या ठिकाणी थोडासा कमी करणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारे या ज्या सर्व गोष्टी असतात, या सर्व घटकांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो आणि मग आपली जी झोप असेल, ती झोप आपली देखील वेळेत मर्यादित, त्याचा वेळेचा आपण नियम पाळला, वेळेत झोपणे, वेळेत उठणे, त्यानंतर व्यायाम करणे, त्यानंतर इतर ज्या एक्सरसाइज असतात, या सर्व गोष्टींचा आपण जर विचार केला, तर मग काय होतं, आपलं जीवन आपण काय करतो, आनंदी जगू शकतो. स्क्रीनचा वापर त्या ठिकाणी आपण थोडासा कमी केला, तर आपल्याला डोळ्यावर स्ट्रेस किंवा ताण येणार नाही आणि त्यामुळे एकूणच आपलं जीवन आनंदी होण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारे हे एकूण 4 ते 5 घटक त्या ठिकाणी सांगितले गेलेत. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला जो भाग असेल, तो आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर जर राहिलेला जो भाग असेल, तर त्या ठिकाणी म्हणजे जो पुढचा घटक असेल, आता आपण काय केलंय, हे 5 मुद्दे त्या ठिकाणी पाहिलेत. कोणते? त्यामध्ये जे आल्गी मॉडेलमध्ये एक घटक आपण त्या ठिकाणी पाहिला होता. कोणता? स्वतःला मदत करण्यासाठी सहाय्यभूत योजना तयार करण्यास प्रेरित करणे. हा आल्गी योजनेमधला एक 5वा मुद्दा होता. आणि मग त्यानंतर त्यामध्ये जे 5व्या मुद्द्याचे काही उपघटक, तर त्यामध्ये निरोगी झोप,
स्क्रीनचा वापर कमी, आनंददायी गोष्टी कमी करणे आणि समाजात मिसळणे, असे हे एकूण 5 घटक आपण आजच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलेत. राहिलेला जो घटक असेल तो आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत.